मूर्ख लोकांच्या नादी लागून सतत नकारात्मक गोष्टी स्वतःवर ओढून घेणं, रडत राहणं आणि निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त ओढले जाणं, अशा गोष्टी कोणालाही आवडत नाही। आणि अशा गोष्टींपासून वेळ स्वतःला दूर ठेवा। स्वतःच्याच आयुष्याची माती करून घेणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात, अशा अनेक सवयी, वाईट सवयी आपल्याला असतात आणि या सवयींपासून आजच स्वतःला मुक्त करा, वेगळे करा। तर अशा सवयी तुमच्याकडे जर असतील किंवा तुमच्यामध्ये असतील तर अशा सवयींना आजच स्वतःपासून दूर करा। पहा, बऱ्याचदा सर्वात महत्त्वाचा पहिला पॉइंट असं असतो की आपण एखाद्याला पैसे उसने देतो, तर एखाद्याला दिलेले पैसे हे स्वतःचे असलेले पैसे मागण्यासाठी लाज बाळगू नका। तो एक स्वाभिमान असतो, आपण स्वतःचे कष्टाचे पैसे एखाद्याला दिलेले असतात, ते पैसे देताना कधीही लाज बाळगू नका। अशा ठिकाणी आपण स्वतःला कमी लेखतो आणि पैसे मागण्यासाठी स्वतःला कमी समजतो, तर असे चूक अजिबात करू नका। ही एक चूक म्हणजे स्वतःच्या कमतरतेची जाणीव करून देणं असतं। आणि कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर अशा लोकांना जामीन व्हायला जाऊ नका। बऱ्याचदा एखाद्याला जामीन व्हायला जाणं हे आणि पोलीस स्टेशनच्या, कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढणं म्हणजे स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेणं, हा त्याचा भाग होतो। अगदीच जवळची व्यक्ती जी आपण म्हणतो गरजेची आहे, अशा व्यक्तींना ओळखून मग त्या दिशेने पावलं टाका। आपलं जे इन्कम आहे, तिसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे स्वतःचं इन्कम। आपलं इन्कम, आपला पगार, आपल्या घरात येणारा फायनान्स हा कधीच कोणाशीही शेअर करू नका, त्यावरून आपली किंमत ठरवली जाते। हा समाज हा खूप वेगळ्या विचारांचा आहे। सध्याचा समाज जो आहे तो प्रत्येकाला पैशाच्या दृष्टीने तोलला जातो। ज्याच्याकडे जितका पैसा त्या पद्धतीने त्याला किंमत दिली जाते, त्याची व्हॅल्यू ठरवली जाते। त्यामुळे आपलं इन्कम हे कधीच कोणालाही सांगू नका, हा खूप महत्त्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा। समोरच्या व्यक्तीला नीट पारखा, समोरच्या व्यक्तीला पारखल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका, त्या व्यक्तीला जवळ करू नका, ही एक मोठी चूक आहे। आपण बऱ्याचदा आजूबाजूला, शेजारी पाजारी नवीन आलेल्या लोकांमध्ये अगदी सहज स्वतःला इन्व्हॉल्व करायला जातो, ओळख माणूस म्हणून आपण बोलतो आणि अनेक गोष्टी शेअरिंग करून बसतो। तर अशा लोकांना आधी ओळखा, ती लोक सज्जन, सुसंस्कृत किंवा चांगल्या वृत्तीची आहेत का, तर अशा लोकांशी संपर्क वाढवा, नाही तर वेळीच स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांना आधी ओळखायला शिका, त्यांची ओळख पटल्यानंतरच या लोकांशी असलेले कनेक्शन हे जवळीक ठेवा। तर आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरातल्या खाजगी गोष्टी। अनेकदा बऱ्याचदा स्त्रियांना या गोष्टींची फार सवय असते की वाहवत जाणं, घरातल्या खाजगी गोष्टी इतर महिलांना किंवा इतरांना सांगणं। तर ह्या घरातल्या ज्या खाजगी गोष्टी असतात त्या खरंच कोणालाही शेअर करू नका। ही खूप प्रचंड वाईट सवय आहे प्रत्येकामध्ये, अनेक जणांमध्ये त्या सवयी असतात आणि त्या सवयींचा वाईट परिणाम हा तुमच्या स्वतःवर, आपल्या स्वतःवर खूप होतो। त्यामुळे घरातल्या खाजगी ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो गुपित राहतील याची काळजी प्रत्येकाने घ्या। ही एक जी वाईट सवय आहे स्वतःच्या आयुष्याची, आपण बऱ्याचदा म्हणतो माती करून घेणं, त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून घडतात आणि कुठेतरी त्याचा विपरीत परिणाम किंवा मानसिक त्रास हा आपल्या स्वतःलाच आलेला असतो। त्यामुळे असे अनुभवही तुम्ही घेतले असेल, त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आणि घरातल्या ह्या खाजगी गोष्टी ह्या कोणीही त्याच्यावरती उपचार सांगायला येत नाही किंवा त्याच्यावरती उपाय देत नाही, त्यामुळे इतरांना त्या गोष्टी सांगणं हे अर्थातच चुकीचं ठरतं। अजून एक गोष्ट म्हणजे सोडून गेलेल्या व्यक्ती जीवनामध्ये, आपण म्हणतो आपत्कालीन एखादी व्यक्ती जीवनामध्ये आपल्याला सोडून गेली, ती भले कोणत्याही कारणाने जाणारी असतो, तर सोडून जाणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वतःला शोक व्यक्त करत बसून स्वतःच्या आयुष्याची वेळ व्यर्थ वाया घालवणं किंवा स्वतःच्या आयुष्यात किंवा जवळ ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीचा शोक व्यक्त करत बसणं हे पण चुकीचं आहे कुठेतरी। खरं तर ज्या व्यक्ती गेल्यात त्यांचा फार शोक व्यक्त न करता किंवा जरी मनाला त्या गोष्टीचं दुःख झालंय तरी ते दुःख फार काळ न टिकवता किंवा त्याचा परिणाम आपल्या जवळच्या लोकांवर न होऊ देता जे जवळ आहेत त्यांच्यासाठी जगा, त्यांच्या आनंदासाठी जगा, त्यांना काय हवंय नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्या। तर जवळच्या असणाऱ्या लोकांची काळजी घ्या। थोडक्यात त्याच्यातून मेसेज हाच जातो की गेलेल्यांच्या जे गेले त्यांना जाऊ द्या, त्यांचा फार विचार करत बसू नका आणि स्वतःला मानसिक तणावाखाली आणू नका। त्यातून जे जवळचे आहेत ते सुद्धा कुठेतरी दुरावले जातील। त्यामुळे जे जवळ आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या, सोडून गेलेल्यांचा फार विचार करू नका। ज्या भावना असतात त्या भावनांचा योग्य वापर, योग्य वेळी त्या भावनांना वाट मोकळी करून देणं हे तितकंच गरजेचं असतं। भावना ह्या खूप अनमोल असतात,
त्या अशाच उद्भवत नाही किंवा अशाच नसतात आलेल्या मनातून, तर त्या व्यक्त होण्यासाठी सुद्धा एक योग्य असं प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करता आला पाहिजे. नाहीतर अशा भावना आपण आतल्यात जर प्रचंड प्रमाणात आतल्यात साठवून ठेवलं तर या भावनांना जर वाट मोकळी करून दिली नाही तर ती आपली एक मानसिक कोंडी बनून जाते आणि मानसिक तणावाचं कारण देखील बनते. त्यामुळे स्वतःच्या भावना वेळच्या वेळी व्यक्त करता आल्या पाहिजे. त्या भावनांना वेळोवेळी व्यक्त करा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक लोकांना व्यक्त होता येत नाही, त्यामुळे त्यांच्या जीवनामधले प्रश्न हे सुटत नाही आणि वारंवार त्याच अडीअडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत राहतात. म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्त होणं, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणं, योग्य व्यक्तीसोबत समोर योग्य व्यक्ती योग्य वेळ पाहून आपल्या भावना व्यक्त करणं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा यातून आज मला सांगायचा आहे. पुढचा पॉईंट म्हणजे अनेक अडचणींना सामना करत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी येतात, चांगले वाईट बोलणारे लोक येतात. तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करता देखील आलं पाहिजे. आणि देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण माणुसकी जी आहे, आपण म्हणतो माणूस म्हणून जगणं, हा सर्वात उत्तम पर्याय जीवनाला. चांगलं लाईफ मिळण्यासाठी किंवा स्वतःचं चांगली इमेज घडवण्यासाठी चांगलं माणूस बनणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा देवावर विश्वास असो किंवा नसो, पण देव पण हे चांगल्या माणसात असतं, असे आपण नेहमीच ऐकत आलो. त्याच्यामुळे माणुसकीला सर्वप्रथम प्राधान्य द्या, माणुसकी जपा. समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत जर तुम्ही माणुसकीने वागलात तर मला नाही वाटत बऱ्याचदा वाईट गोष्टींचा आपल्याला सामना करावा जीवनामध्ये लागतो म्हणून. आणि काहींना सतत तक्रार करायची सवय असते. चांगल्या गोष्टीतून देखील त्यांना काहीतरी वाईट शोधायचं असतं, तक्रार करायची असते. तर अशा तक्रार करणाऱ्या रडणाऱ्या लोकांना कोणीही जवळ करत नाही किंवा अशी लोक कोणालाही आवडत नाही. अशा निगेटिव्ह गोष्टीच्या किंवा निगेटिव्ह विचार करणाऱ्या निगेटिव्ह वागणाऱ्या लोकांमुळे काय होतं, घरातलं आजूबाजूचं वातावरण किंवा आजूबाजूची माणसं देखील निगेटिव्ह व्हायला लागतात. ते निगेटिव्ह वातावरण एकदम नकारात्मक असं जीवनावर त्याचा खूप विपरीत परिणाम होतो. तर अशा निगेटिव्ह वातावरणाला वेळीच दूर ठेवा. स्वतःच्या विचारांना योग्य पॉझिटिव्ह विचारांनी चालना द्या, पॉझिटिव्ह दिशेला वळा. ज्या गोष्टी त्रासदायक असतील, ज्याने तुम्हाला रडणं किंवा रडण्यासारख्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतील, तर अशा गोष्टींना व्यक्त करून त्या गोष्टी वेळीच सोडवायला शिका आणि जीवनाचा आनंद घ्यायला शिका. सतत तक्रार करणे हा त्याच्यावरती पर्याय नाहीये. त्या गोष्टी होऊ न देणे हा एक त्यावरती उत्तम मार्ग आहे. आणि मूर्ख लोकांच्या नादी लागत बसू नका. बऱ्याचदा या निगेटिव्ह गोष्टी किंवा सतत तक्रार करणं हे निगेटिव्ह किंवा मूर्ख लोकांमुळे आपल्या जीवनात घडत असतात. तर अशा मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतःचा वेळ अजिबात व्यर्थ वाया घालू नका. अशा लोकांचा, मूर्ख लोकांचं मालक बनण्याऐवजी जे शहाणे लोक आहेत ना, अशा शहाण्यांचा नोकर बनलेलं कधीही उत्तम, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मूर्खांच्या नादी लागू नका. हा सर्वोत्तम पर्याय. हा आपल्या जीवनाला अगदी आयुष्याची मातीक म्हणतो ना आपण, अशा मूर्ख लोकांपासून स्वतःला दूर ठेवलं तर अनेक अशा चांगल्या वाईट गोष्टी आपल्या जीवनापासून दूर राहतील. आणि स्तुती करणारे विनाकारण असे काही बरेचसे लोक असतात, आपली विनाकारण स्तुती करतात, आपल्याशी चांगलेपणाने वागण्याचं जे आव्हान आणतात. तर अशा स्वार्थी लोकांना हे ओळखायला शिका. अशी लोक कामापुरती आपल्या जवळ येतात, चुकीच्या कामात आपल्याला अडचणीत आणू शकतात. आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या कामांमध्ये अडथळे आणतात. गोड गोड बोलून आपले अनेक कामामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा देखील हीच लोक प्रयत्न करतात. तर अशा स्वार्थी लोकांना सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एखादा गोड बोलतोय म्हणून त्याला सगळ्याच गोष्टी मध्ये इन्व्हॉल्व करून घेणं ही आपली सर्वात मोठी चूक असते. अशी बरेचशी स्वार्थी लोक असतात, ते आपल्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या सोबत असतात आणि आपण त्यांना ओळखू शकत नाही. तर अशा लोकांना ओळखायला शिका. जीवनाचा आनंद, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आयुष्य असं कोणाच्याही हाती देऊन बर्बाद करू नका. तर असा हा जीवनाचा प्रवास जो आहे, तुमच्या जोडीदारासोबत जेव्हा तुम्ही जीवन जगता, तर जोडीदारासोबत आपल्या आयुष्यात येणारी माणसं जी असतात ना, ती पारखून निवडा. नाही तर कोणाशीही मैत्री, कोणाशीही इन्व्हॉल्वमेंट ही खूप घातकी ठरू शकते. कारण की आयुष्याचा जोडीदार आणि तुम्ही हे सर्वप्रथम प्राधान्य हे तुम्हाला एकमेकांना देणं गरजेचं आहे. इतर येणाऱ्या व्यक्ती ह्या पारखून मग त्यांच्याशी असलेला संपर्क हा कसा ठेवायचा हे तुम्ही एका विचाराने ठरवू शकतात. आयुष्यात येणारी माणसं त्यासाठी नेहमी पारखून घ्यायची असतात. स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. पुढचा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कम्फर्ट झोन. आपण जे स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये ठेवलेलं असतं की माझी ही एवढीच मर्यादा आहे, ह्याच्या पलीकडे मी काहीच करायचं नाही किंवा मी काही करू शकत नाही, माझं हेच लाईफ आहे, मला हेच करायचं आहे.
हा जो कम्फर्ट झोन आपण स्वतः तयार केलेला आहे ना, की या गोष्टी बदलू शकत नाही. तर हा आयुष्याची माती करण्यासाठीचा सगळ्यात चुकीचा मुद्दा तुम्ही घेऊन बसलात आणि ह्या मुद्द्यापासून स्वतःला बाजूला करा. जीवनामध्ये खूप काही गोष्टी करू शकते. अर्थात तुम्ही त्या गोष्टीमध्ये जर आनंदी असाल आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्ही रोजचं रुटीन लाईफ जर त्या गोष्टींनी आनंदी जगत असाल त्या कम्फर्ट झोनमध्ये, तर अर्थात तुम्ही ते करू शकता. असं तुम्हाला कोणाची बळजबरी नाही आहे. पण जर तुम्हाला मनातून अगदीच इच्छा आहे की मला काहीतरी करायचं आहे आणि तुम्ही त्याच कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला अडकून ठेवले, तर ही खूप मोठी चूक तुम्ही करताय. तर ही चूक तुम्ही वेळीच सुधरा आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि शिका. स्वतःसाठी काहीतरी नवीन शिका. तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते डेव्हलप करा. प्रयत्न करा. प्रयत्नांना 100% यश येतं. रिस्क घ्यायला शिका. जीवनामध्ये रिस्कच नसेल तर आतापर्यंत यशस्वी लोकांनी इतिहास घडवला नसतात. तर रिस्क घेणं हाच यशाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आळशीपणा, बरेच जण आळस घेऊन बसतात. आळशीपणा असतो, जाऊ दे नंतर करू, आज नाही उद्या. उद्या हा कधीच येत नसतो. त्यामुळे जर तुमच्या मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेला आजच प्राधान्य द्या. उद्यावरती जाणारे लोक आळशी असतात आणि त्यांचा उद्या हा कधीच उगत नसतो, हेही नेहमी लक्षात ठेवा. आपल्या बुद्धीला, आपला आळस कुठेतरी बाजूला ठेवून आपल्या बुद्धीला, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवा, त्याला चालना द्या. आपलं व्यक्तिमत्व काय हे स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःलाच माहीत असतं. जगाला किंवा आपल्या कुटुंबाला, इतरांना कोणालाही आपल्या व्यक्तिमत्वाची फारशी ओळख नसते. तितकी ओळख आपल्या स्वतःला असते. आपलं व्यक्तिमत्व घडवा. न्यूनगंड बाळगू नका. कसलाही न्यूनगंड बाळगू नका. झालेल्या चुकांचा किंवा होणाऱ्या चुकांचा किंवा भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणींचा न्यूनगंड बाळगू नका. न्यूनगंड हा आपल्या आत्मविश्वासाला तोडतो, आपल्या बुद्धीला, व्यक्तिमत्वाला घडवत नाही. त्याच्यामुळे स्वतःला कमी समजणं, त्याच्यामुळे काय होतं, हा न्यूनगंड जर आपण बाळगला की मला काही कळत नाही किंवा मला येणार नाही, माझ्याकडून होणार नाही, लोक मला हसतील, तर असा ह्या अनेक प्रकारचा जो न्यूनगंड आपण बाळगून राहिलेलो आहे समाजामध्ये किंवा आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये, त्यातून आपण आपला आत्मविश्वास कुठेतरी, आपल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करतोय. त्याचा अर्थ असा होतो, ह्या ज्या आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणारे हे जे विचार आहेत ना, ह्याच्या आयुष्याला माती करणारी गोष्टी मी जे तुम्हाला आज सांगते ना, त्या ह्याच मुद्द्यांवर अगदी आधारित आहे. आणि हा जो आत्मविश्वास आहे तो आपल्या ढासळू देऊ नका. तो जर ढासळला तर आपण जीवनामध्ये कधीच उभे राहू शकणार नाही किंवा ताटमानेने जगू शकणार नाही. तर असा हा आत्मविश्वास स्वतःचा जपणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, आपला आत्मविश्वास न्यूनगंड बाळगून जर आपण राहिलो तर आपण 4 लोकांमध्ये ताटमानेने किंवा अभिमानाने वावरू शकत नाही. तर अशा समाजामध्ये वावरण्यासाठी स्वतःचा न्यूनगंड बाजूला ठेवा. कसलाही न्यूनगंड बाळगू नका. हा खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासोबत शेअर करते. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आजकाल व्यसन हे खूप वाईट असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या व्यसनामुळे काय होतं, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्तींनी देखील या गोष्टींची अगदी विचार करायला हवा की व्यसन हे किती प्रमाणात किंवा करणं योग्य आहे किंवा नाही. या गोष्टी जर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होतंय हे डोळ्यासमोर तुम्ही पाहत असताना तुम्ही त्याच दिशेने जर वळत असाल तर हे खूप चुकीचं आहे. तर या गोष्टी आजच थांबवा. आजारपण, अनेकदा काय होतं, मानसिक तणाव, सतत चिंता, अनेक शक्यतो जास्त करून स्त्रियांना चिंता, काळजी ह्या गोष्टींची खूप लत असते. म्हणजे सवय असते, एक वाईट प्रकारची सवय लागलेली असते. सतत मुलांची चिंता करणं, नवऱ्याची काळजी करणं, घराचं, कुटुंबाचं जे काही फायनान्स म्हणा किंवा काही अडचणी जीवनामध्ये, कुटुंबामध्ये चाललेले असतील, तर अशा अनेक गोष्टींचा विचार जास्त करण्याची सवय ही महिलांना असते. अर्थात पुरुषांनाही असेल तर पुरुषांमध्ये त्या गोष्टी कमी प्रमाणात होतात, पण स्त्रियांमध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात चालतात. तर ह्या वाईट सवयी, ह्याच्यातून काही साध्य होत नाही, पण त्या स्त्रियांमध्ये येणारा मानसिक थकवा, त्यामुळे बरेच आजारपणाकडे या गोष्टी ओढल्या जातात आणि अजून तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये ही वाढ होते. त्यामुळे या गोष्टी सोडून द्या. त्याचा काहीही जीवनावरती परिणाम चांगला होत नाही, त्याचा विपरीत परिणामच होतो. आपण स्वतःवर आजारपण ओढून घेतो. त्यामुळे काळजी, चिंता न घेता एकदम छान टेन्शन फ्री आयुष्य जगा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आयुष्याशी निगडीत तुम्हाला मी आज सांगते. तर अजून म्हणजे स्वतःकडे किंवा स्वतःच्या गोष्टींपेक्षा जास्त देणं म्हणजे काय असतं, बऱ्याचदा काय असतं, स्वतःला महत्त्व देणं. असे अनेक लोक जीवनामध्ये असतात की ते स्वतःलाच महत्त्व देतात. मी खूप शहाणा आणि माझ्यासारखं कोणीच नाही, असा जो त्यांना अहंकार भरलेला असतो ना, तर अशा लोकांच्या संपर्कात राहू नका. अशा लोकांपासून काय होतं, ते म्हणतात ना,
अहंकाराची अशा लोकांना दुर्गती सुचलेली असते, तर ती दुर्गती सुरू झालेली असते त्यांच्या जीवनामध्ये आणि अशा लोकांच्या संपर्कात राहून आपण कधीच यशस्वी बनत नाही। तर अशा लोकांनाही ओळखायला शिका, जे लोक स्वतःमध्येच व्यस्त असतात, स्वतःलाच महत्त्व देतात, तर त्यांना त्यांचं महत्त्व देऊ द्या, आपण त्यांच्यामध्ये फार अडकून पडू नका। आणि राग ही खूप वाईट गोष्ट आहे। राग हा जीवनामध्ये नकळतपणे म्हणा, एखाद्या आपल्या म्हणतो ना आपल्या मनाविरुद्ध घडल्यानंतर आपल्याला जो राग येतो, तर तो राग हा इतका भयंकर असतो की त्यातून आपण स्वतःचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेतो। तर ह्या नुकसानाला टाळण्यासाठी रागाला कंट्रोल करता आलं पाहिजे। बऱ्याच जणांना राग कंट्रोल करता येत नाही, माझ्या बाबतीतही अनेक वेळा असा प्रसंग आला होता, येतो किंवा आलाय की राग हा कंट्रोल करणं पॉसिबल नसतं। तर सिच्युएशन अशी असते की त्यावेळेस तो राग व्यक्त होणं खूप साहजिक असतं, पण त्यातून काही वाईट घडणार नाही याची काळजी घेणे तितकंच गरजेचं असतं, कारण की वेळ ही खूप महत्त्वाची असते, ती निघून गेली तर ती पुन्हा रिटर्न येत नाही। त्यामुळे या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या, रागाने नेहमी नुकसान होतं, त्याच्यामुळे जर राग आला तर ती सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे, त्या वेळेला कंट्रोल करता आलं पाहिजे, ती वेळ निभावून नेणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा ह्यातून तुम्हाला द्यायचा आहे। आणि बऱ्याचदा साक्षर किंवा सुशिक्षित बनणं खूप गरजेचं आहे। भले तुम्ही नोकरीसाठी किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सुशिक्षित नसाल, पण साक्षर बनणं किंवा साक्षर असणं हे कुटुंबासाठी, कुटुंब चालवण्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते यातून सिद्ध होतं। जर तुमच्याकडे येणारा फायनान्स हा प्रचंड प्रमाणात आहे, भले तो कोणत्याही मार्गाने येणारा असो, पण तुमच्याकडे तो पैसा किंवा ते फायनान्स योग्य रीतीने त्याचा उपयोग करण्यासाठी ती बुद्धीच तुमच्याकडे नसेल, तितके तुम्ही साक्षरच नसाल, तर तो पैसा कधी कुठे वाया जाईल, व्यर्थ जाईल हे तुम्हालाही कळणार नाही। त्यासाठी त्याचं योग्य रीतीने प्लॅनिंग करणं, योग्य नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी देखील साक्षर होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे फक्त काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं, 2 पैसे कमवायचे म्हणूनच जर तुम्ही साक्षर बनण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला योग्य रीतीने घडवण्यासाठी देखील तुम्ही साक्षर बनू शकता, स्वतःच्या पायावर उभं राहू शकता। आणि सगळ्यात म्हणजे क्रोध, मत्सर, लोभ, मद अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, ह्या वाईट शब्द आहेत। हे खरं तर वाईट शब्दाला समानार्थी शब्द दिलेले आहेत, तर ह्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा। यामुळे काय होतं, बऱ्याचदा ते म्हणतात ना, शत्रू हा, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी उद्ध्वस्त होतात। ह्या गोष्टी, हे जे शब्द आहेत हे आपल्या जीवनाशी निगडीत असेल, आपल्या भावनांशी जर सतत जोडले जात असतील, तर त्यातून सतत आपल्या भावना दुखावल्या जातात। त्यामुळे जीवन सुंदर आहे, आनंदी गोष्टींचा जीवनामध्ये जास्त प्रमाणात कसा सहभाग करून घेता येईल, तर अशा गोष्टी सहभाग करून घ्या आणि वायफळ खर्च टाळा। जरी आपला फायनान्स चांगला आहे, आपल्याकडे येणारा पैसा चांगल्या प्रमाणात आहे, मग वाटेल ते करायचं, वाटेल ते खर्च करायचा, वाटेल ते शॉपिंग करायचं, हवं ते करायचं, हवं ते एन्जॉय करायचं, महागडे कपडे, महागडे दागिने, काही सगळ्याची काही गरज नसते। ह्या सगळ्यामध्ये खरं तर आनंद अजिबात नसतो। माणसाच्या जीवनाचा खरा आनंद हा स्वतःचं व्यक्तिमत्व आनंदी कितपत आपण ठेवू शकतो ह्यावर निर्भर असतो। त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आनंदी ठेवणं हे प्रत्येकालाच आलं पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या आवडीनवडी आधी जपा, त्याला महत्त्व द्या। त्याच्यामुळे वायफळ खर्च जीवनामध्ये होणारा टाळा। आणि सर्वात शेवटी म्हणजे वाईट संगत। तर सर्वात शेवटचा मुद्दा आता, आणि व्हिडिओ मी स्टॉप करते कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय, कितीही बोलले तरी कमीच असणार आहे, कारण की जीवनाचा अनुभव हा म्हणतो ना आपण, मध्यांगावर आल्यानंतर जीवनाचा अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकल्यानंतर, अनुभवानंतर आणि येणाऱ्या पुढच्या अनुभवाला तोंड देण्यासाठी हा जो मध्यांक आहे ना, वयाची 40 म्हणतो आपण, ही खूप खरंच इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये। खूप काही गोष्टी आपण जीवनामध्ये शिकून आलेलो असतो आणि अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायच्या असतात। हा जो मध्यांक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मध्यबिंदू का महत्त्वाचा असतो ना, तर तो हा 40 मध्ये प्रत्येकाला समजतो आणि तो उमगलाच पाहिजे, मला असं वाटतं। तर असा हा शेवटचा मुद्दा म्हणजे वाईट संगत। आपल्या जीवनामध्ये येणारे लोक जे असतात, ती लोक चांगली वाईट ही आधी ओळखायला शिका। ती लोक सुसंगत आहेत का, सुसंस्कृत आहेत का, ती चांगल्या वृत्तीची आहेत का, या सगळ्या गोष्टींची आधी जाणीव करून घ्या। अशा लोकांशीच संपर्क ठेवा, अशा लोकांचीच संगत ठेवा, नाहीतर ही लोक आपल्याला बर्बाद करायलाच आलेली असतात, हे नेहमी लक्षात ठेवा। त्याच्यामुळे संगत ही नेहमी चांगल्या लोकांशीच ठेवा। तर असा हा जीवनाला संदर्भात व्हिडिओ, म्हणजे अनेक वाईट गोष्टी ज्यातून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतो, त्या आपल्याकडूनच नकळतपणे घडतात। तर अशा ह्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर केल्यात। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझे विचार कसे वाटतात, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, माझे विचार आवडत असेल,
तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. काही लोकांना काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः स्वाभिमान जपा यावर आधारित काही वाक्य म्हणजे काही उपदेश दिले होते. तर काही लोकांना ते पटलं नाही किंवा आवडलं नाही माहीत नाही, पण मी कोणालाही फोर्स केलेलं नाही की तुम्ही माझे व्हिडिओ पाहाच म्हणून. पण मला असं म्हणायचं की जर तुम्हाला काही गोष्टी घेता येत नसतील किंवा घ्यायच्या नसतील तर अजिबात हरकत नाही तुम्हाला की तुम्ही माझे व्हिडिओ ऐका किंवा पाहाच. पण तुम्ही एखाद्याला निगेटिव्ह कमेंट करून त्याच्या जीवनामध्ये तो काहीतरी करतोय तर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका. तर मला नेहमी हेच सांगायचं की अशा लोकांपासून दूर ठेवा. मी त्या व्यक्तीला माझ्या चॅनलवरून हाईड केलं, तर अशी व्यक्ती माझ्या जीवनात नको. तर तुम्ही अशा गोष्टी शिकत चला. मी त्या व्यक्तीला काही रिप्लाय दिला नाही, मला त्याची गरज वाटली नाही. आणि तुम्हीही या गोष्टी शिका. आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टींची भर करणारे लोक सतत येत असणारे, त्यामुळे अशा लोकांना वेळीच डिलीट करायला शिका आणि पुढे चालत राहा. पुन्हा अशा वेगळ्या एखाद्या विषयाला घेऊन मी तुमच्याशी लवकर जोडली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.